परमपूज्य आई श्री कलावती देवी यांचे चरित्र तृतीयोल्हास। माताजी ज्या माडीवर राहत होत्या त्याच माडीवर बापू दिंडेंचे जामात श्री यशवंतराव शिंदे राहत असत। फक्त एक भिंत मात्र मध्ये होती, त्यामुळे माताजींचे सहवासात आलेल्या मंडळींशी जे बोलणे घडे ते सर्व त्यांना ऐकावयास मिळे। त्यामुळे झाले काय तर दिवसेंदिवस त्यांच्या वृत्तीत फरक पडत गेला। एके दिवशी नारळ, केळी, हार घेऊन ते पत्नीसह माताजींच्या दर्शनाला आले आणि रोज रोज आपला बोध ऐकून माझ्या मनाला समाधान झाले। यापुढे आपल्या सांगण्याप्रमाणे वागण्याचे मी ठरविले आहे, असे त्यांनी माताजींना सांगितले। तेव्हा माताजी म्हणाल्या, आता श्रावण महिना लागला आहे। दरवर्षी श्रावण महिन्यात मी जेथे असेन तेथे सिद्धारूढ महाराजांच्या पुण्यतिथीचा उत्सव करण्याचा माझा नेम आहे। यंदाचा उत्सव ठळकवाडीला व्हावा अशी तेथील लोकांनी इच्छा दर्शविली आहे। तेव्हा पूर्वतयारीसाठी 1-2 दिवसात मला बेळगावला जावे लागणार। श्रावण वद्य प्रतिपदेला पुण्यतिथी असून तत्पूर्वी 7 दिवस उत्सव असतो, करिता तुम्ही उभयता येण्याचे करा। 3रे दिवशी माताजींनी तेथून निघत असता या जोडप्याला अत्यंत वाईट वाटले। दरवर्षी येऊन 1 महिना आपल्याकडे मुक्काम करावा अशी त्यांनी माताजींना विनंती केली। कबूल केल्याप्रमाणे शिंदे पत्नीला घेऊन उत्सवाला आले। पुढे त्यांचा संसार सुखाचा झाला। तरी ठरविल्याप्रमाणे श्री दिंडेंनी आपला तरुणपणातील फोटो दाखवून व 5,000 रुपये मुलीच्या वडिलांना देऊन 16 वर्षांची मुलगी करून घेतली। ती थोडक्याच दिवसात स्टोवची झळ लागून पेटली आणि मरण पावली। पुढे शिंदेंना 2 मुली व 6 मुलगे अशी 8 अपत्ये झाली। नातवाला दत्तक घेऊन बापूंनी पुत्रसुख अनुभवले, त्यावर बरेच वर्षांनी त्यांना मरण आले। एकदा अधिक महिन्यानिमित्त कोल्हापूरच्या मंडळींनी माताजींना पुन्हा बोलावणे केले। त्यावेळी संकेश्वर, निपाणी, कागल या प्रत्येक ठिकाणी मुक्काम करीत माताजी कोल्हापूरला गेल्या। त्यावेळी माताजींचा मुक्काम गंगावेशीला आऊताईंच्याकडे होता। माताजींच्या बरोबर तुळसाबाई पण होत्या। अधिक महिन्यानंतर परत बेळगावला येण्यासाठी जेव्हा माताजी निघाल्या तेव्हा आऊताई या 1 वाटीभर दूध घेऊन आल्या आणि माताजींच्या पुढे करून, हे घरच्या म्हशीचे दूध आहे, आपण घेतले पाहिजे असे म्हणून आग्रह करू लागल्या। माताजींना बस लागत असल्याने दूध घेण्याचे त्यांनी नाकारले। तरी पण शेवटी त्या बाईच्या अत्याग्रहास्तव ते घेणे त्यांना भाग पडले। कागल जवळ येता येता त्यांच्या अंगाचा दाह होऊ लागला। बेळगावला पोहोचेपर्यंत त्यांना कासावीस होऊन बसवेनासे झाले। त्या घरी गेल्या, तोच बेशुद्धच झाल्या। त्यांचे सर्वांग काळे ठिक्कर पडले। बऱ्याच वेळाने त्या सावध झाल्या, पण त्यांच्या पोटात आहार जाईना। त्यांना सारखी तहान लागे, पण गिळवत नसल्याने जवळची मंडळी थेंब थेंब पाणी त्यांच्या जिभेवर ठेवीत असत। त्यांना झोप लागत नसे व पोटातही आहार जात नसल्याने दिवसेंदिवस त्यांची शक्ती कमी कमी होत गेली, पण शरीर मात्र दिवसेंदिवस स्थूल होत चालले। कोल्हापूरला असेपर्यंत प्रकृती चांगली होती, इकडे आल्यावर एकाएकी बिघडली, कशी कोण जाणे, असे तुळसाबाई म्हणाल्या। देवबाईंनी देवाला दिले पण देवाने ते नाकारले, असे माताजी उद्गारल्या। पण या त्यांच्या वाक्याचा अर्थ त्यावेळी कोणालाच उमगला नाही। आऊताईंच्या घरातून निघण्याच्या 15 दिवसापूर्वी तुळसाबाईंना उद्देशून माताजी म्हणाल्या, मला पहाटेला दृष्टांत झाला, ही जागा सोडून नागपूरकरांकडे जा, येथे राहिल्यास धोका आहे। तेव्हा आऊताई मला बरोबर घेऊन जेवणखाण करतात, मला काहीच कमी पडू देत नाहीत, त्यामुळे मी इथून हलणार नाही आणि तुम्हाला पण जाऊ देणार नाही, असे तुळसाबाई म्हणाल्या। पण त्या गोष्टीची यावेळी आठवण करून दिली असता ती गोष्ट त्यांच्या मनाला सारखी लागून राहिली, म्हणून
माताजी त्यावेळी काहीच बोलल्या नाहीत. पुढे जेव्हा आऊताईंची भेट झाली तेव्हा तिच्या बोलण्यावरून सर्वांना त्याचा उलगडा झाला. माताजी रोज फक्त महाराजांच्या तस्वीरीपुढे काड्या लावलेला अंगारा 3 तासांनी एक चिमूट याप्रमाणे दिवसातून 4 वेळा तोंडात घालीत असत. 11 महिने असे लुटले. पुढे 12व्या महिन्यात एके दिवशी त्यांना जोरात उलटी झाली. त्यासरशी त्यांच्या अंगात हुशारी वाटू लागली. हळूहळू त्यांच्या पोटात आहार जाऊ लागला आणि शरीराचा रंग दिवसेंदिवस बदलत चालला. 4 महिन्यानंतर त्यांची प्रकृती पूर्ववत ठीक झाली. तेव्हापासून शरीराचा स्थूलपणा मात्र कायम राहिला. तिकडे आऊताईला वाटले होते की आपण अर्पण केलेले फळ देवाने स्वीकारले. पण पुढे माताजी सुरक्षित असल्याची गोष्ट आऊताईंच्या कानावर जेव्हा गेली तेव्हा ती आश्चर्यचकित झाली. लगेच तिने माताजींच्या दर्शनार्थ बेळगावला येण्याचे ठरविले. त्याप्रमाणे त्याच आठवड्यात ती आली. तिचे हात पाय धरले होते. ती माताजींना उद्देशून म्हणाली, पवित्र माणूस पाहून देवी खुश होईल म्हणून मी तुम्हाला आमच्या कर्हाड्यांच्या पद्धतीप्रमाणे देवीला अर्पण केले होते. पण देवीने तुम्हाला सोडले आणि मला धरले. एकंदरीत माझे पाप मला भोगायला लावले. तेव्हा यापुढे मी या पापापासून मुक्त होण्यासाठी काय करू ते तुम्हीच मला सांगा. त्यावर माताजीने तिला 40 दिवस नामस्मरण करण्यास सांगून औषधोपचारही सुरू केले आणि तिची प्रकृती सुधारल्यावर तिला पातळ कापड, पांघरायला चादर, चपलांचा जोड व छत्री या वस्तू दिल्या आणि तिकीट काढून गाडीत बसवून दिले. माताजींच्या शेजारी 3 बिराडे असून समोरील बंगल्यात 2 बिराडे होती. त्यातील एका भागात एक संस्कृत पंडित भाड्याने राहत होता. माताजींच्याकडे रोज चालत असलेले भजन त्याला सहन होत नसे. रोज भजन संपून बायका जाऊ लागल्या की तो माताजींना लागण्यासारख्या नाना तऱ्हेच्या शिव्या देई. एक ना एक दिवशी या बाईचे डोके फिरवून हिला या जागेतून हलवायला लावले नाही तर मी नावाचा पुरुष नव्हे असे तो वरचेवर म्हणे. आपल्या भजनाने जर पंडितांना त्रास होतो आहे तर आपण जागा बदललेली बरी असे म्हणून माताजींनी पलीकडच्या ठळकवाडीत खानोलकरांच्या चाळीत जागा पाहिली. त्याच दिवशी रात्री माडीवर निजला असता पहाटे 4 वाजता त्याच्या स्वप्नात एक काळा धिप्पाड पुरुष आला आणि ही जागा सोड नाहीतर तू मरतोस असे म्हणून हातातील सोट्याने त्याला तो मारू लागला. पंडित भयभीत होऊन ओरडला. त्याचा तो आवाज ऐकून बायको, मुलगा व बहीण खालून वर गेली. पाहतात तर त्याची बोबडी वळलेली, शरीर थरथर कापत असलेले, डोळ्यावाटे सारखे पाणी वाहत असल्याचे त्याला दिसले. बायकोने विचारपूस करताच त्याने घडलेली सर्व हकीकत तिला सांगितली. बायको म्हणाली, एवढे भीता कशाला? अशी स्वप्ने कितीतरी पडत असतात. त्यावर तो म्हणाला, ते स्वप्न होते म्हणावे तर माझे अंग अजूनही ठणकत आहे. कुशीवर देखील मला वळता येत नाही. तेव्हा यापुढे येथे राहणे धोक्याचे आहे हे निश्चित असे मला वाटते. करिता आजच्या आज आपले बिऱ्हाड हलविलेच पाहिजे. हे पंडितांचे बोलणे ऐकताच घरची मंडळी घाबरली. लगेच घर शोधण्यास चौकडे माणसे गेली. परंतु दिवसभर फिरले तरी त्यांना कुठेच घर मिळाले नाही. शेवटी एका शेठच्या गाडी खाण्यात ते जाऊन राहिले. ज्या जागेत पंडिताने कायमचे राहणे ठरविले होते ती जागा देवाने शेवटी त्याला सोडायलाच लावली. तरी पण ठरल्याप्रमाणे माताजी दुसऱ्या घरी राहावयास गेल्या. त्या घराला 5 रुपये भाडे होते. एके दिवशी माताजींना भेटण्यासाठी त्यांचे लांबचे आजोबा त्यांच्याकडे आले. बोलता बोलता त्यांनी, बाळ, तुझे शिक्षणही फार झाले नाही, त्यामुळे नोकरी वगैरे करणे तुला साधण्यासारखे नाही. तेव्हा तुझे जीवन कसे काय चालते असा त्यांना प्रश्न केला. माताजींनी त्यांना उत्तर दिले, ज्याने जन्माला घातले आहे तोच माझे सर्व काही चालवित आहे. आजोबा म्हणाले,
सर्वांना देवानेच जन्माला घातले आहे, ही गोष्ट खरी आहे. तरी आपले हातपाय आपण हलविल्याशिवाय पोट भरते कुठे? देव जर पालन पोषण करतो तर नोकरी धंदा करण्याचे कारणच नाही. माताजी म्हणाल्या, माझ्यापुरते मी सांगते की माझे सर्व काही तो चालवितो. इतक्यात दूधवाला आला आणि बाई पैसे द्या असे म्हणाला. तेव्हा माताजी उठल्या आणि पाहुणे आलेले असून ते लगेच जाणार आहेत, म्हणून मी कामाच्या घाईत आहे, त्यावर तुला बोलावे असे सांगून त्याला पाठविले. इतक्यात घरमालक पण आला भाडे मागायला. त्याला पण वरीलप्रमाणेच सांगितले. ते पाहून आजोबा म्हणाले, माझे कारण सांगून तू त्यांना परतविलेस, पण मला वाटते तुझ्याजवळ सध्या पैसे नसावेत. त्यावर आजोबांनी खिशातील पाकिट काढून हे घे असे म्हणून 25 रुपये त्यांना देऊ केले, पण माताजीने ते घेतले नाहीत. इतक्यात बिहारीलाल शेठची बायको नारळ, केळी, आंबे, वारभर कापड व 25 रुपये घेऊन माताजींच्याकडे आली आणि सुशिलेला ही त्यांची मुलगी होती. मॅट्रिकच्या परीक्षेच्या वेळी हातपाय कापायला लागून काहीच सुचेनासे झाले होते. तेव्हा तिने मागून घेतले होते. आज तिचा रिझल्ट लागला असे म्हणून आपण आणलेल्या वस्तू माताजींच्या पुढे ठेवल्या. तिने गेल्यावर शेठाणीने ठेवलेल्या 25 रुपयांकडे बोट करून माताजी म्हणाल्या, आजोबा, देवाची करणी कशी आहे ती पाहिलीत ना? वास्तविक माझ्याजवळ पैसे नव्हते. ही गोष्ट जरी खरी होती तरी देवाने द्यावे आणि मी घ्यावे असे माझे व्रत असल्यामुळे तुमचे पैसे मला घेता आले नाहीत. देव देतो म्हणजे किरीट कुंडलानी युक्त चतुर्भुज होऊन येतो आणि हे घे तुला असे म्हणतो असा त्याचा अर्थ नव्हे. कोणत्या ना कोणत्या रूपाने आपली गरज तो भागवितो. आपण देवावर विश्वास ठेविला असता देव आपला योगक्षेम कसा काय चालवितो हे समक्ष घडलेल्या गोष्टीवरून आता तुम्हाला पटलेच असेल, नव्हे का आजोबा? शेठाणीने आणलेल्या वस्तूंपैकी 2 केळी आणि 2 आंबे माताजींनी आजोबांना खायला दिले. आपल्याकडून काहीच आजोबांना देता आले नाही याबद्दल माताजींना वाईट वाटले होते. म्हणूनच की काय देवाने त्यांची इच्छा अशा तऱ्हेने पुरी केली. आजोबा गेल्यावर शेजारी उभ्या असलेल्या दूधवाल्याला बोलावून माताजींनी त्याचा हिशोब चुकता केला. त्याचप्रमाणे घरभाडे पण देऊन मोकळ्या झाल्या. तिकडे सीतामाईंच्या मनात विचार आला की पुष्कळ दिवस झाले बाळकृष्ण आईपासून लांब आहे, तेव्हा याउपर तरी त्याला आईकडे राहण्यास पाठवावे, म्हणजे त्याला आईचा सहवासही मिळेल आणि त्याच्यामुळे तिला परगावी जाण्यास बंधनही होईल. म्हणून त्यांनी बाळकृष्णाला माताजींच्याकडे पाठवून दिले. पुढे माताजींच्या मावशीचे पण मत तेच पडल्यामुळे त्या स्वतः कमलाकरला घेऊन बेळगावला आल्या. आपण येतो म्हणून कळविले तर लगेच माताजी गावाला निघून जातील म्हणून त्यांनी मुद्दाम पत्र पाठविले नव्हते. दारात धमनी उभी राहिली तेव्हा प्रत्येक बिराडातील माणसे कोणाचे कोण आले म्हणून चौकशी करू लागली. त्यावेळी माताजी कीर्तनानिमित्त नंदगडला जाण्यास निघाल्या होत्या. तोच कोणीतरी सांगितले की माताजींच्या मावशी कमलाकरला घेऊन आल्या आहेत. हे वाक्य ऐकताच आपल्या जाण्यात अडथळा येईल म्हणून माताजीने लगेच मागच्या दारातून पलायन केले. यावेळी ज्याला ब्रह्मज्ञान हस्तगत करावायचे आहे त्याने संसारातील गोष्टींविषयी दगडापेक्षाही मन कठीण केले पाहिजे, हे तुकाराम महाराजांचे वाक्य मला आठवले. त्याचप्रमाणे दुसरा एक प्रसंग मला आठवला. 1932 सालच्या शिवरात्रीला माताजी हुबळीला येऊन परत मद्रासला जाण्यास टांग्यात बसल्या. इतक्यात वाटेत माताजींच्या माहेरच्या माणसांनी शिकवून ठेवल्याप्रमाणे बाळकृष्णाने माताजींची वाट अडविली. तेव्हा चटकन खाली उतरून त्यांनी त्याच्या हाताला धरून फराफरा ओढीत रस्त्याच्या बाजूला नेऊन बसविले आणि आपण पुन्हा टांग्यात बसले. बाळकृष्ण पण त्यांच्या पाठोपाठ धावत आला आणि तो टांग्याची मागील बाजू धरून उभा राहिला.
माताजींनी टांगेवाल्याला टांगा जोरात हाकण्यास सुचविले. त्यामुळे टांग्याचा धक्का लागून बाळकृष्ण खाली पडला. तरी डोळे मिटून तशाच त्या स्टेशनवर गेल्या. ते दृश्य आठवले की अजून सुद्धा माझ्या हृदयाला वेदना होतात. पण त्यावेळी तसे वागल्या नसत्या तर आज माताजींच्याकडून जगाला जो अलभ्य लाभ मिळत आहे तो मिळाला नसता. हा विचार मनात आला की ब्रह्मज्ञान नव्हे लेकुराच्या गोष्टी. हे तुकोबांचे वाक्य मला आठवते. घरात आल्यावर मावशींना माताजी नुकत्याच गावी गेल्याचे जेव्हा समजले तेव्हा त्या परत येईपर्यंत आपण इथेच राहावयाचे असे त्यांनी ठरविले. पण बरेच दिवस त्यांची वाट पाहून पाहून मावशी कंटाळल्या. शेवटी बिज्जूर बैलूर या गावी जाऊन आप्त इष्टांना तरी भेटून येऊया अशा विचाराने त्यांनी बेळगाव सोडले. परत बेळगावला आल्यावरही त्या काही दिवस राहिल्या तरी त्यांना माताजींची भेट होऊ शकली नाही. म्हणून त्या शेवटी निराश होऊन घरी परतल्या. त्यांना वाटले होते की मुलांना जवळ ठेवल्यानंतर माताजींचे सहज कीर्तनाला जाणे बंद होईल. पण मुलांची नीट व्यवस्था होण्यासाठी देवाने आधीच तुळसाबाईंना येथे ठेवले होते. परंतु देवाची ही गुप्त करणी आम्हा सामान्य माणसांना कशी कळणार? ओम नमः शिवाय.